गुड मॉर्निंग गाईज, सुप्रभात. सो आज आहे आमचा दिवस तिसरा कोर्गमध्ये. आज आमचा इकडचा शेवटचा दिवस असणार आहे का उद्या आम्हाला निघायचं आहे परत इथून मँगलोरला जायला आणि मँगलोरवरून आमची दुपारी आहे ट्रेन परत मुंबईसाठी. 3 दिवस आम्ही इथे होतो. आता आजचा आमचा शेवटचा दिवस आहे फिरायचा. आज बघू भागामंडला वगैरे तळकावेरी वगैरे स्पॉट्स आहेत. शेवटचे काय काय छोटे मोठे जे उरलेले आहेत ते. सो आज ते आम्ही कवर करू. बाकी तर ऑलमोस्ट सगळे कवर झालेले आहेत. तुम्हाला इकडचा परिसर पहिल्या दिवशी मी दाखवला, किती सुंदर होता. तरी दिसतं इथे मागे, इथे वरती डॉगो आहे. आमचा आता आज उपवास आहे त्यामुळे नाश्ता वगैरे तर काही नाही, चहा घेतला आहे आणि आता आम्ही निघू. चला, आलो आहोत आपल्या आजच्या पहिल्या स्पॉटला, भागमंडलाच्या इथे. इथे आहे भगंडेश्वराचं मंदिर. नक्की कोणाचं मंदिर आहे ते आतमध्ये जाऊन कळेल. काय आहे ते आतमध्ये अलाउड नसेल, त्यामुळे मी बाहेरून तुम्हाला दाखवतो मंदिर परिसर कसा आहे ते. मंदिराच्या समोरील बाजूस जर आपण आलो तर इथे श्राद्धाचे विधी वगैरे केले जातात. जसं आपल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचे इथे होतं, अगदी तसंच इथेही केले जातात. आता आपण आपल्या दुसऱ्या स्पॉटला आलो आहोत, जे आहे तलकावेरी, जिथून कावेरी नदीचा उद्गम होतो. तिथे वरती आलो आहेत. याला ब्रह्मगिरी फॉरेस्टसुद्धा बोलतात. पूर्ण धुक्याने परिसर झाकलेला आहे. समोरचा एंट्रन्स तुम्हाला दाखवतो कसं पूर्ण धुक्याने भरलेला आहे बघा. टाकलं पण त्यांनी आणि गेलं पण ते खाली. हे आहे मंदिर. आणि हे आहे मंदिर कावेरी मातेचं. इथून उगम. धुकं आणि पाऊस एकत्र. आणि येताना खालती आम्ही जरा इथे मध्ये हॉल्ट घेतला एक. म्हटलं ते फोटोज वगैरे काढायला खूप छान वाटतंय. रस्त्यावरती संपूर्ण धुकं आहे. फक्त इथे गाड्या वगैरे आहेत ते बघून आपल्याला जरा हे करायला लागतं, कारण धुक्यांमुळे त्यांना सुद्धा रोड नीट दिसत नाही एकतर. पण ते खूप छान आहे. आज उपवास असल्यामुळे नो लंच. आम्ही मागवली आहे कॉफी, फ्राईज आहेत, फक्त मीठ लावलेले, बाकी काही नाही. फ्रूट प्लेट आहे. सो ये है आज हमारा लंच. आता आपण आलो आहोत आपल्या तिसऱ्या स्पॉटवरती, जे आहे मडिकरीमध्येच, जे आहे वॉर म्युझियम. बघूया आतमध्ये म्युझियममध्ये काय काय आहे, आतमध्ये शूट करायला भेटतं की नाही बघूया. चला. An ode to the soldier.
जनरल टिमया म्युझियम. तेव्हाची चांदी नाही. ट्रेडिशनल कोडावा अटायर. हे का बोटीचे कुठे अँटी सबमरीन वॉरफेअर कोवेट मशीन गन. कोणाला? अरे मी गोळ्या मारले, मला काय गोळ्या मारल्या? मोर शिप्स, रणगाडा. पाऊस सुरू झालेला आहे आणि आता आपण आलो आहोत अजून एका पॉईंटवरती, राजास सीट पॉईंट. ॲक्च्युली हा सनसेटसाठी खूप बेस्ट पॉईंट आहे, पण सध्या पावसामुळे सन तर आम्हाला दिसत नाही आहे. त्यामुळे इथे ॲक्च्युली संध्याकाळच्या वेळेला लाईटिंग वगैरे असतात, पण आता पावसाळ्यात सध्या ते बंद आहेत. त्यामुळे मग आम्ही ठरवलं की आत्ताच आपण बघून घेऊया पटकन काय आहे ते. सो चला आपण बघूया. आणि इथे फॉग आलेला आहे. ओहो, इकडे बघ कसं मस्त गार्डन आहे. आणि इथून व्ह्यू पॉईंट आहे तुझं. आता फॉग आहे त्यामुळे काहीच दिसणार नाही आहे, बट तरी बघा किती सुंदर आहे. खूप प्रकारची इथे फुलं वगैरे आपल्याला बघायला भेटतात. इथे काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज पण करू शकतो, जसं की झिपलाईन वगैरे. आज सुट्टी आहे जन्माष्टमीची. इथे यांचं फेस्टिवल पण आहे विशू, सो त्यामुळे गर्दी पण आहे. आणि हा इथून आपल्याला दिसतो हा विहंगम दृश्य. काय सुंदर नजारा आहे, पण फॉगमुळे पुढचं काहीच आपल्याला दिसत नाहीये. असा इथे व्ह्यू पॉइंट आहे, इथून आपण सनसेट बघू शकतो. पाऊस आलेला आहे. आणि ते हलकी हलकी विजिबिलिटी दिसते. इथून पूर्ण सुंदर दृश्य दिसलं असतं जर पाऊस आणि फॉग नसता तर. पण आता असंच बघून घ्या. हा आहे राजास सीट पॉइंट व्ह्यू. आणि इथे आम्ही भिजतोय लिटरली. तरी त्यात फोटो पण काढायचे तर आम्हाला भिजायचं पण नाहीये. सब करणं आहे. चलो आता थंडी वाजायला लागली, पटापट वरती जाऊया. चला.
साड़ी है ना एकदम देखिए बनारसी एक सुंदर नजर लीजिए मौसम में, क्योंकि महाराष्ट्र में फायनली सगळी शॉपिंग वगैरे करून आम्ही आलेलो आहोत. काय काय घेतलं ते तुम्हाला नंतर जेव्हा आम्ही बॅग पॅक्स करू तेव्हा दाखवतो पटकन. आता फ्रेशअप होतो कारण भिजलेलो आहोत पावसामुळे. फ्रेश होतो आणि त्याच्यानंतर मग तुमच्याशी आरामात बोलतो. चला. सो इथे काही आम्ही आज शॉपिंग केली आहे. मी काय काय केली ते दाखवतो. इथे काही चॉकलेट्स घेतलेत, कोर्गचे जे होममेड चॉकलेट्स असतात ते काही घेतलेत. इकडे एक स्पेशल लोणचं होतं पालक आणि ह्याचं मिरचीचं कशाचं तरी, खूप स्पायसी होतं, आवडलं ते घेतलं. काही दालचिनी घेतली आहे, अगरबत्ती आहे, गरम मसाला काही घेतला आहे. हा एक लुफा आहे, आतमध्ये आयुर्वेदिक हर्ब्स आहेत तो. अँड कॉफी, माय मोस्ट फेवरेट कॉफी घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथं रक्तचंदनचं काहीतरी लोशन होतं, त्याचा स्मेल छान येत होता, सो ते घेतलं आहे. हळद घेतली आहे, अगेन काही गरम मसाले, देन ही आहे दालचिनी पावडर. बस थोडीशी शॉपिंग केली आहे ही, दॅट्स इट. सो चला आता भेटतो तुम्हाला रात्री डिनरच्या वेळी. हे आमच्या इथे डिनर आलेलं आहे. उपवास सोडायचा आहे, सो आम्ही घेतलं आहे इथे राईस, दाल तडका, रोटी आहे, सलाड आहे आणि हे आहे व्हेज पेपर मसाला. सो चला आता जेवूया, उपवास. गुड मॉर्निंग गाईज. सो आज आहे आमचा लास्ट डे. आता आम्ही चेकआउट करू थोड्या वेळातच. सो त्याआधी नाश्ता आम्ही करतो आहे. नाश्ता करून आम्हाला लगेच निघायचं आहे. इथून जायचं आहे आम्हाला मँगलोरला, कारण तिकडनं दुपारी 12ची आमची ट्रेन आहे मुंबईसाठी. सो आम्ही नाश्त्याला आज काय करतो आहे दाखवतो तुम्हाला. सो इथे त्यांनी दिलं आहे आम्हाला डोसा आहे, सोबत बटाट्याची भाजी आहे आणि ही चटणी आहे. काकू कसा होता मग कुर्ग? एकदम बेस्ट. सगळ्या मुंबईच्या विसरायला झालं. हा ना. काका तुमचा कसा होता एक्सपिरियन्स? फार चांगला आहे. आणि अरेंजमेंटमध्ये त्यांनी नाश्ता दिलेला आहे आणि इथली जी राहणीमान, ठेवण, आदरातिथ्य फार चांगलं आहे. रिस्पेक्ट जो दिला जातो बरोबर या ठिकाणी मिळतो, हे फार महत्वाचं आहे. आणि हेच यातून शिकायला मिळतं आम्हाला. बरोबर. ऋषीचा तर बेस्टच होता, इतके ऑर्किड भेटलं त्याला. हा पुरली का एक बॅग? हा पुरली ना, थोडी अजून मोठी पाहिजे होती. बट आपण इथे ज्या ज्या स्पॉट्सला भरलो, कम्पॅरेटिव्हली कुर्गला किती रेटिंग देशील? आउट ऑफ 4.5. आउट ऑफ 5. मुन्नारला अजून 3 दिवस राहिलो तर 5 झाले असते. ते एका दिवसामध्ये आपण केवढं फिरलो होतो, बघितलं ना ब्लॉग मध्ये. चलेगा. चलो आता आम्ही नाश्ता करतो आणि आपण भेटूया आता पुढच्या स्पॉटला जिथे आम्ही कुठे जाऊ. आय होप तुम्हाला ही कुर्गची सिरीज आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. दिन लंगड़ना रात लंगड़ तेरे इश्क च अजना साथ चलना.